राहाता तालुक्यातील डोराळे येथे निळवंडे धरणाच्या पाण्याचा जलपूजन शुभारंभ कार्यक्रम युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडलाय। श्री नवनाथ महाराज मंदिर डोराळे येथे यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा भव्य हार घालून जंगी स्वागत करण्यात आले। याप्रसंगी डोराळे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ तसेच पाणी पुरवठा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि समस्त डोराळे ग्रामस्थ, युवा ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विखे पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने ती संपुष्टात आली। दादा, हा डोराळे म्हणजे असा भाग होता की पाणी तुम्ही आज ज्या साठवण तलावामध्ये पाणी सोडलं त्याचं पावसाचं सुद्धा पाणी येत नव्हतं दादा। आज तुम्ही ते फुल भरवलं। गावाने लांडगे वस्ती, डांगे वस्ती, हेंगडे वस्ती आणि त्या जवळजवळ सगळ्याच गावांना त्याचा फायदा होणार आहे। आता राहिला तो मोठा साठवण तलाव, तोही आपण भरून देण्यात यावा अशी विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीनं। भरून तर देणारच ते, कारण कधी काही मागितलं आणि त्यांनी दिलं नाही असं कधी झालं नाही। आणि दादा, विशेष तुम्ही नामदार साहेबांनी जे जलजीवनचं काम चालू आहे त्याच्यात नामदार साहेबांनी आणि सुजय दादांनी स्वतः लक्ष घालून जे 19 कोटी रुपये आज जे मंजूर झालेले ते फक्त विखे पाटील घराण्यामुळे, याचं आम्हाला सार्थ अभिमान आहे। ज्यावेळेस प्रचाराला आम्ही जात होतो त्यावेळेस आम्ही सांगत होतो की बाबांनो, पाणी हे आम्ही देणार। सर्वच युवक होते, ज्येष्ठ होते, महिला होत्या, सर्वांनी हाच प्रचार केला की आपल्या गावाला पाणी देणार आहे, त्यामुळे तुम्ही मतदान हे साहेबांना करा। आपल्याला 5 वर्षातून एकदा त्यांना हे करायचंय, पण आपण रोजच त्यांच्याकडे कामं घेऊन जातो। त्यामुळं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गावाने त्यांना भरभरून मतदान दिलं। त्याची पुनरावृत्ती, त्याचं परतफेड दादांनी आपल्याला पाण्यामार्फत केलं, त्याबद्दल दादांचे धन्यवाद देतो। विशेषतः त्यांनी आत्ताच आपल्याला कालच इरिगेशन खात्यातून निरोप आला की तुमच्या सर्व ज्या आपल्याला पाण्याच्या ज्या अडचणी होत्या, आरक्षण असेल, आरक्षित पाणी असेल, जागेचा थोडा किरकोळ एक सही बाकी झाला, तुमचा फोन झाला म्हणजे सही होती तेवढी एक सही करायला लावा, म्हणजे तो सगळा जलजीवनचा प्रश्न मार्गी लागून जाईल। आणि 1 वर्षामध्ये तुम्हाला फिल्टरचं पाणी दादांच्या पुढे शपथ होतो। जर दादांनी जसं निळवंडेचं पाण्यात लक्ष घातलं तसं जर दादांनी महिन्याभरात लक्ष घातलं तर तुम्हाला 1 वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये फिल्टरचं पाणी देणार। आणि त्याच्या दादा 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही, नाथबाबाला स्मरून सांगतो, 1 रुपयाचा नाथबाबांना स्मरून हे पण सांगतो, ही जागृत देवस्थान आहे। कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरनी सांगावं की वैभव डांगेंनी 1% मागितला, दादा हे तो सोडा, राजकारणही सोडून दिलं, सगळं सोडून दिलं, घरी शेती थोडी तेवढी करीत बसल त्यामुळं नाही, हे काय होतं, दादांना आपलं सांगायचं कर्तव्य, काय अडचणी आल्या काय नाही आल्या, त्यामुळं आणि विशेष पाण्याच्या टाकी ही आपली तेव्हाच कंप्लीट झाली असती, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती काय राजकारण झालं, मला त्याच्यावर बोलायचं नाही। पण त्याच्यामध्ये जे आरोग्य विभागामध्ये दादांनी एका फोनवर शालीनताईंनी मुख्य कार्यकारींना फोन लावला आणि 10 दिवसात दादा पाण्याच्या टाकीचं काम चालू झालं। आज ती निम्म्यावर आहे, तिचंही आपल्या हस्तेच होतं, सगळं तुमच्याच हस्ते होणार आहे। त्याबद्दल पाण्यामुळे बोललो, पाण्यासाठी दादांनी जो संघर्ष केला त्याबद्दल दादांचे व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो व दादांना विनंती करतो की आपण ग्रामस्थांना निळवंडेच्या या जलपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री भाऊसाहेबजी गव्हाणे, गव्हाणे वस्ती, लांडगे वस्ती, हेगडे वस्तीतील आलेले सर्व आमचे ग्रामस्थ आणि मित्रांनो, सर्वप्रथम नवनाथ महाराजांच्या या प्रांगणामध्ये आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आज ज्या कामासाठी आपण आलेलो आहोत, अनेक वर्ष अनेक काम आपण या गावासाठी केली,
मी कधीही कुठल्याही कामाचं भूमिपूजन करायला आलो नाही, कुठल्याही कामाचं उद्घाटन करायला आलो नाही. मी फक्त त्याच कामाचं उद्घाटन करतो ज्या कामाला लोक म्हटले होते होणार नाही. रस्ते होतात, ट्रान्सफॉर्मर होतं, डीपी होते, आरोग्य केंद्र होतं, मुरुळ पडतो. पण डोराळ्याच्या गावातील लोक हे म्हटले होते की इथं कधी निळवंड्याचं पाणी येणार नाही. मी भाषणातही उत्तर देऊ शकलो असतो, मी रागही व्यक्त केला असता. पण आज लांडगे वस्तीमध्ये, हेंडे वस्तीमध्ये, या सगळ्या परिसरामध्ये आलेलं पाणी त्या सर्व लोकांना उत्तर आहे ज्यांनी 40 वर्ष विखे पाटील परिवारावर आरोप केले की हे कधीही पाणी आणू शकणार नाही. आजचा तो दिवस हा या डोळ्याच्या इतिहासामध्ये लिहिला जाणारा दिवस आहे. हा दिवस येण्यासाठी ज्या लोकांनी 40 वर्ष प्रतीक्षा केली, आज हा त्यांच्या प्रतीक्षेचा परिणाम आहे की हा दिवस आपल्याला या गावासाठी आणता आला. हे एका दिवसाचा प्रवास नाही. हा प्रवास सुरू झाला कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून की जिल्हा परिषदचं उपाध्यक्षपद भूषवतांनी 20-25 वर्षापूर्वी तळ्यांचं निर्माण या परिसरामध्ये करण्यात आलं. लोकांनी जमिनी दिल्या या विश्वासाने की कधीतरी पाणी आलं तर आम्हाला या जमिनीचा उपयोग होईल. त्या विश्वासाचा परिणाम आहे, त्या तळ्याचा परिणाम आहे की आज तळेच नसते तर मी भरून काय दिलं असतं. त्या काळात लोकांनी केलेल्या जमिनीचा त्याग आणि म्हणून आज त्या तळ्यामध्ये पाणी येण्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही तो विश्वास 40 वर्ष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर ठेवला. या डोळे गावाच्या राजकारणामध्ये 40 वर्ष काही लोक आम्हाला सोडलं नाही, त्यांनी अपमान सहन केला. मला आजही ते दिवस आठवतात जेव्हा आमच्या लोकांना, सगळेच आपले आहेत पण मी जुन्या काळाची गोष्ट करतो की आमच्या लोकांना, म्हणजे आता कोण आपलं कोण ह्या भागकर्त्याचं नाही, पण मी उदाहरण बाळासाहेबांच्या अवस्थेत म्हणून सांगतो की यांना लोक म्हणायचे की काय त्या विखे पाटलाच्या नादी लागले, काय दिले विखे पाटलांनी. हा त्या 40 वर्षाचा अपमानाचा विजय आहे की आज त्या लोकांनी सहन केलं. त्या 40 वर्षामध्ये त्या लोकांनी विखे पाटील परिवाराला सोडलं नाही, डोक्यावर हंडे दिले, लोकांचा अपमान सहन केला आणि या भूमिकेशी ठाम राहिले. आणि ही भूमिका जनतेपर्यंत सातत्याने पोहोचली की आम्ही जरी विखे पाटलांचे आहोत तर आम्ही यासाठी त्यांच्या बरोबर आहोत की जर या गावामध्ये पाणी येईल तर ते विखे पाटीलच आणू शकतात. या भूमिकेत राहणाऱ्या माणसाचा विजय आहे. हे एका दिवसात झालं नाही. आजचा हा दिवस सुजय विखेचा नाही, आजचा हा दिवस राधाकृष्ण विखे पाटलांचा नाही, आजचा हा दिवस त्या प्रत्येक एकनिष्ठ कार्यकर्त्याचा आहे ज्यांनी या संकल्पनेतून आमच्या परिवाराबरोबर 40 वर्षे काढले की कधीतरी तर न्याय मिळेल. आज हा प्रत्येक ग्रामस्थ, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक जाती धर्माचा माणूस जो या विश्वासाने जगला की साहेब या गावात पाणी आणतील, हा त्या माणसाच्या विश्वासाचा विजय आहे. आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी आज मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही 40 वर्ष एका माणसाला सातत्याने मतदान टाकत निवडून दिलं. मतदान झाल्यानंतर जे 40 वर्ष तुम्ही काढले, आज हे डोळ्यामध्ये पाणी आणणं एवढं सोपं नव्हतं. कोपरगाव ब्रांच आणि डोराळे गावाचं तळ याच्यामध्ये किती फुटाचं अंतर, उंचीचं अंतर आहे? मी तर विष्णूवर टाकायचं 45 मीटरचा फरक, 45 मीटरचा फरक त्या कोपरगाव ब्रांचच्या पाटाच्या तळाच्या बेस पासून तर डोराळे गावाच्या तळापर्यंत हे गावाचं तळ जवळपास 45 मीटर उंच आहे, 150 फूट उंच आहे. तरी सुद्धा आपण याच्यात पाणी आणलं हे फक्त विखे पाटीलच करू शकत. हे पण तुम्हाला 150 फूट उंचीवर असलेलं तळ एका पाटाच्या कालव्याच्या आवर्तनामध्ये भरलं जातं. हे महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकत नाही. ते जलसंपदा माननीय मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलं. लोक म्हणते कसं होणार, काय होणार. निवडणूक संपली, मी कुठल्याही विजय सभेत आलो नाही.
मी कुठल्याही सत्कार घेतला नाही. नामदार साहेबांचा सत्कार वीरभद्र महाराजांच्या मंदिरामध्ये राहत्याला झाला, तिथेही नाही आलो. अनेक गावांमध्ये साहेबांचा सत्कार झाला, तिथेही नाही आलो. मी एकच निर्णय केला, मी अजून संगमनेर मध्ये शुद्ध सत्कार घ्यायला गेलेलो नाही. आणि मी निर्णय केला डोराळ्यासाठी पण आणि संगमनेर तालुक्यासाठी पण. जसं आज डोराळ्याला पाणी आल्यानंतर मी सत्कार घ्यायला आलो, तसंच संगमनेर तालुक्यामध्ये देखील भोजापूर चालीचं पाणी जेव्हा त्या भागातल्या पाणी लोकांना देईल आणि ते 2 महिन्याचा कालावधी द्या, फक्त 2 महिन्यामध्ये तिथं पाणी पोहोचत, साकूरची उपसा सिंचन योजना पण मंजूर करणार आणि संगमनेर तालुक्याच्या गावामध्ये पाणी गेल्याशिवाय सत्कार घ्यायला जाणार नाही. जी हे फुलं हार याला काही किंमत नाही. आज या पाण्याने सर्वसामान्य व्यक्तीच्या डोळ्यामध्ये निघालेल्या आनंद अश्रूची किंमत ही कुठल्याही हात सत्कारापेक्षा, कुठल्याही हारापेक्षा महत्वाची. शेवटी हात सत्कार करणारे लोक नेते असतात. सामान्य माणूस माझ्यापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. मला माहिती आहे, चेअरमन येणार, सरपंच येणार, उपसरपंच येणार, हा गटाचा माणूस आला, तो गटाचा माणूस आला, पण तो जो व्यक्ती लांडगे वस्तीच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये राहतो तो कधी सत्कार त्याला येऊ शकत नाही. पण हा त्याचा मताचा परिणाम आहे की आज साहेबांना जलसंपदा मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आणि त्यामुळे अनेक लोकांनी हसू केलं. लोक म्हणले यांचं पद कमी झालं, लोक म्हणले यांना खातं कमी दिलं. मी नवनाथ महाराजांना स्मरून सांगतो, मी अंतर्मनातून जेव्हा निवडणुकी पार पडल्या तेव्हा मी अंतर्मनातून म्हटलं होतं की साईबाबांना की आम्हाला जलसंपदा खातच मिळालं पाहिजे, हे मी अंतर्मनातून म्हटलं. आणि मी आभार मानतो माननीय मुख्यमंत्री महोदयांचे, फडणवीस साहेबांचे, त्यांनी साहेबांवर विश्वास ठेवला. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित भाईंचे की ज्यांनी साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवला. आणि मग आपल्याला जलसंपदा विभागाची जबाबदारी आली. निकाल लागल्यानंतर 6 महिने माझे खडके वाकेला गेले, सगळे अधिकारी साक्षीदार, मी कोणाला दाखवलं नाही. मीटिंगा झाल्या, त्यात कोपरगाव ब्रांच पासून सतीशजी आम्ही 4 ड्रोन लावले की डोराळ्यामध्ये पाणी पोहोचण्यासाठी पहिलं ड्रोननी शूटिंग झाल्या. 16 किलोमीटरची ड्रोनची शूटिंग झाल्यानंतर सगळ्या लेवल घेतल्या गेल्या. पाईप पुढे पडणार, कोणत्या दिशेने पडणार, कसा पडणार, कसं डोळ्याला पाणी येईल, ही आमची 6 महिन्याची मेहनत आहे, जी मी कधीही बोलून दाखवली नाही. पण आज तुम्हाला सांगतो की हे पाणी एका रात्रीत पोहोचलं नाही. तुमच्या 40 वर्षाचा त्याग आणि आमची 6 महिन्याची मेहनत की इरिगेशन खात्याचे सगळे जेसीबी पोकलेन जेवढे उत्तर महाराष्ट्राचे होते सगळे इथं आणले. उधारीवर सगळ्या चाऱ्या उतरल्या गेल्या. आपणही पैसे टाकले. जेसीबी पोकरण आणि कोराळे, डोराळे आणि वाळकी, मी संकल्प केला होता काही जरी झालं तरी हे आवर्तनामध्ये या गावांमध्ये पाणी पोहोचवायचं. आणि मी खरंच आभार मानेल इरिगेशनच्या पाटबंधाऱ्याचे अधिकारी ठाकरे साहेब, लवाट साहेब, सगळ्यांसाठी यांनी देखील आपल्या घरचं काम म्हणून याच्यामध्ये पूर्ण ताकदीने काम केलं. आमचे ऑफिसचे लोक, वराडे असेल, भालेराव असेल, आपला शिरोडे असेल, रात्रंदिवस फिरच हे आमच्या ऑफिसच्या लोकांची तेवढीच मेहनत आहे. हे आपण सगळेजण जोपर्यंत कुटुंब आहोत तोपर्यंत कुठलाही प्रश्न आपल्यासाठी मोठा नाही. मग अधिकारी वर्ग असेल, ऑफिसची यंत्रणा असेल, कार्यकर्ते असतील, मी असेल, ग्रामस्थ असतील, सगळेजण एक संघ जर राहिलो तो कुठलंही संकट हे मोठं नाही. आणि ही नुसती सुरुवात आहे. आज या पहिल्या आवर्तनामधून झालेल्या चुकींमधून आम्ही शिकणार, याच्यामधून अजून आम्ही नूतनीकरण करणार, परत दुसऱ्या चुकातून सुटणार, मग तिसऱ्यांदा आम्ही नूतनीकरण करणार. निर्मळ पिंपरीला जेव्हा पहिल्यांदा पाणी गेलं तेव्हा फक्त 25% क्षेत्र भिजत होतं. दुसऱ्या आवर्तनामध्ये आम्हाला चुका कळाल्या, आम्ही त्याच्या सुधारणा केल्या, 50% खाली आणलं. या आवर्तनामध्ये निर्मळ पिंपरी गाव, केलवड गाव 100% खोलिताखाली आपण निळवंड्याच्या पाण्याचं आणलं. आणि म्हणून तुम्हाला शब्द देतो की 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये, 6 महिने फार लवकर होईल पण वर्षभरामध्ये डोराळ्याचं देखील कोपरा ना कोपरा पाणी खाली आणण्याची जबाबदारी सुजय. तुम्हाला माहिती आहे मी जे बोललो ते झालं. बंपगिरी आपल्या जीवनात कधी नाही. खोटे आश्वासन मी देत नाही. अनेक लोकांना
आणि मी प्रत्येक भाषणात आवर्जून बोलणार चेअरमन, अनेक लोकांना माझा स्वभाव आवडत नाही. लोक म्हणतात हे कसं बोलतात, लोक म्हणतात किती ओरडून बोलतात, लोक म्हणतात किती रागीट माणूस आहे, लोक म्हणतात कसा आहे असा आहे. मी तुम्हाला नवनाथ महाराजांना बोलून सांगतो, सुजय विखे कसा जरी असला तरी पाणी तुम्हाला सुजय विखेच पिऊ शकतो, हे पण तितकंच आहे. कारण की वाईट झाल्याशिवाय चांगलं होत नाही. मी जर कठोर निर्णय घेतले नसते, अनेक लोकांनी या पाईपला अडवणुकीचा प्रयत्न केला, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. आमच्या शेतातून जाऊन द्यायचं नाही. एकदा झालं, दोनदा झालं, मग त्याला सुजय विखे सारखाच माणूस लागतो. काका दादा त्याला सगळ्या गोष्टी घडत नाही. त्याला माझ्यासारखेच माणसं लागतात, जे डंकेच्या चोटवर काम करतात. जे लोक सर्वसामान्य माणसाची अडवणूक करतील त्यांना वचक लावण्याचं काम देखील आपल्याला करावंच लागणार. सगळ्यांबरोबर गोड लावून चालणार नाही. जे सगळ्यांबरोबर गोड राहायचे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.